कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये दरवर्षी कावड यात्रा निघत असते। याही वर्षी कावड यात्रा निघाली आहे। खरं तर सकाळी 11 वाजल्यापासून या कावड यात्रेला सुरुवात झाली आहे। आपण बघतोय मोठ्या संख्येने शिवभक्त जे आहेत या कावड यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। कळमनुरीच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून निघालेली कावड यात्रा हिंगोली शहरामध्ये दाखल झाली आणि हिंगोली शहरामध्ये खासदार श्रीकांत शिंदेही दाखल झाले आहेत। आपल्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे आहेत। काय सांगाल कावड यात्रेमध्ये सहभागी पहिल्यांदाच जे आहे मी कळमनुरी ते हिंगोली असं कावड यात्रेमध्ये सहभागी झालेलो आहे आणि आमदार संतोषजी बांगर यांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष, मला वाटतं 16 वर्ष झाले या कावड यात्रेला। आणि याच्यामध्ये हजारो शिवभक्त जे आहेत हे या कावड यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। हे असं दृश्य जे आहे ते माझ्या आयुष्यामध्ये जे आहे कावड यात्रेमध्ये पाहिलं नव्हतं। तसं दृश्य जे आहे ते आज या ठिकाणी कळमनुरी हिंगोलीमध्ये येऊन पाहायला मिळतं आणि लोकांचा उत्साह जल्लोष जो आहे हा या ठिकाणी बघायला मिळतो। इथे जे तरुणाई जे आहे ही मोठ्या संख्येमध्ये इकडे उपस्थित झालेले आहेत। आज आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय जेनझी बद्दल, हे जेनझीज आहेत सगळे की जे संस्कृतीला पुढे पण घेऊन जायचं काम करतायत। कितीही पुढे आपण टेक्नॉलॉजीमध्ये गेलो तरी आपली संस्कृती टिकून ठेवण्याचं काम जे आहे ते तरुणांवरती आणि तरुण जे आज या ठिकाणी करताना हे पाहायला जे आहे खूप आनंद वाटतो। एक विश्वास आहे की गेले अनेक वर्ष जे आहे हे वेगवेगळी संस्कृती, वेगवेगळे कार्यक्रम जे आहे हे सुरू असतात आणि त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ही तरुणाई जे आहे ते आताही करते। खरं तर श्रावण महिन्यात सुरू आहे आणि श्रावण महिन्यातला आजचा दुसरा सोमवार आहे। महादेवाला तुम्ही काय साकडं घालणार आहेत या कावडेतून? महादेवाला एकच साकडं असतं की महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी असेल, तरुण असेल, सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आयुष्य जे आहे त्यांनी प्रदान करावं आणि त्यांना आशीर्वाद द्यावा। महाराष्ट्र जे आहे हे महाराष्ट्र सरकार असेल, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असेल, सगळे आमचं मंत्रिमंडळ असेल, हे जे आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकापर्यंत कसे पोचू शकतो यासाठी आपण काम करतोय। आणि माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा देखील आपण पाहिलं की इतक्या योजना ज्या आहेत ह्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने राबवण्यात आल्या की महाराष्ट्रातील जनतेने जे आहे हे पूर्णपणे लँडस्लाईड विक्ट्री जी आहे ही एनडीएच्या सरकारला दिलं, महायुतीच्या सरकारला दिली त्या ठिकाणी। खरं तर दीपावळीनंतर किंवा दीपावळी अगर राज्यामध्ये मंत्रिमंडळाची खांदेपलट होणार आहे अशी चर्चा आहे आणि त्यातच आता कळमनुरीमध्ये संतोष बांगर यांचे भावी मंत्री म्हणून पोस्टर लागले। बघा, कार्यकर्ता जो असतो या कार्यकर्त्याला नेहमी अपेक्षा असते की आपला नेता जो आहे हा मोठ्या पदावरती जावा आणि ह्या देखील कार्यकर्त्यांची तीच इच्छा आहे। कार्यकर्ता जो आहे हा त्याला मनामध्ये विश्वास नसेल किंवा महत्त्वाकांक्षा नसेल तर तो व्यक्ती जो आहे हा स्वतः देखील पुढे जाऊ शकत नाही किंवा पक्षाला देखील पुढे घेऊन जाऊ शकत नाही। आज संतोष बांगर जे गेले अनेक वर्ष या कळमनुरी मतदारसंघामध्ये काम करतात आणि ते फक्त स्वतःच्या मतदारसंघामध्ये नाही आजूबाजूला देखील काम करतायत, आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये काम करतायत, पक्ष वाढवतायत आणि आज त्यांच्या मागे एवढ्या हजारो तरुणांची शक्ती जी आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर कार्यकर्त्याची स्वाभाविक इच्छा असते की आपला नेता पुढे जावा। पक्षामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी नेहमी एक आदर्श घडून दिलेला आहे की जो पक्षामध्ये काम करेल, जो चांगलं काम करेल त्याला सर्वोच्च पदावरती। तसाच काय आदर्श कळमनुरीमध्ये घडणार का? याच्या अगोदर देखील आपण अनेक उदाहरणं पाहिलं, ज्योतिताई वाघमारे असतील, बाकी जे मंत्री आमचे झालेले आहेत हे तळागाळातील काम करणारे लोक जे आहेत ते मंत्री झालेले आहेत। भविष्यामध्ये जे आहे निर्णय जो आहे शिंदेसाहेब घेत असतात, पण मला वाटतं जो काम करतो त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम आणि त्याला संधी देण्याचं काम नक्की शिंदेसाहेब करतात। शेवटचा प्रश्न, तुम्ही ऑपरेशन टायगर सक्सेस केलेलं आहे, सर्वाधिक मराठवाड्यातले खासदार आहेत, चर्चा आहे की आता तिकडे मराठवाड्यामध्ये एक मंत्रिपद भेटणार केंद्रामध्ये। बघा, काय मिळालं पाहिजे, मंत्रिपद मिळालं पाहिजे किंवा काय मिळालं पाहिजे ह्यातून शिवसेना कधीच काम करत नाही, शिंदेसाहेब कधीच काम करत नसतात। आम्ही जे आहे हे लोकांसाठी आम्ही काय करू शकतो यासाठी आम्ही काम करत असतो। तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जर आणि तर राजकारणामध्ये काय त्याला अर्थ नसतो। ज्या काही गोष्टी होत असतात, ज्या होणार आहेत त्या होणार आहेत। आपण बघतोय श्रीकांत शिंदे होते आणि त्यांनी विविध प्रश्नावरती जे आहे ते उत्तर दिले आहे। कॅमेरामॅन अमित आडेसह मी रमेश चंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।